श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पनीर चिली। त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो मी पनीर घेतलेलं आहे। त्याचे असे क्यूब करून घेतलेले आहेत पनीरचे। हे बघा, शिमला मिरची 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, त्याचे पण असे तुकड्यांमध्ये असे फोडी करून घेतल्या आहेत। 2 कांदे घेतले आहेत, ते कांद्याच्या पण अशा मी फोडी करून घेतल्या आहेत। हे बघा, कापून अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। तर आपण करतोय पनीर चिली। आता आपण स्पायसी पनीर चिली करतोय। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे। 4 पळी मी तेल घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून मी सोया सॉस घेतलेला आहे, इथे 4 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे बारीक करून, 1 टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घेतली आहे। मी इकडे एव्हरेस्टची घेतली आहे, तुम्ही कुठची पण तुम्ही अवेलेबल असेल ती घेऊ शकता। इथे मी टोमॅटो केचप घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, इथे मी 2.5 टेबलस्पून मी रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि हे आलं, लसूण आणि मिरची बारीक चॉप्ड करून घेतलेले, बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण सर्वप्रथम पनीर घ्यायचं आहे एका बाउलमध्ये। हा पनीर काढून घेऊ। आता आपण याला थोडीशी काळी मिरी पावडर टाकून देऊ, थोडी लाल मिरची पावडर टाकून देऊ, आता चवीप्रमाणे आपण आता मीठ घालून घेऊ याच्यामध्ये। चवीप्रमाणे असं मीठ घालू। आता आपण कॉर्नफ्लोअर घालू याच्यावर। आता आपण कॉर्नफ्लोअर घातलं। आता आपण ह्याला असं हे करून देऊ, टॉस करून देऊ। असं हाताने नाही चोळायचं, असं पनीर उडून असे हे करायचे, मग त्याला ते व्यवस्थित लागलं जातं। आणि आता मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता फास्ट याच्यावरच हे तळायचं आहे पनीर, नाही तर हे चिटकतील। आपण कमी याच्यात बारीक फ्लेम करून तळलं ना गॅसवरती तर हे पनीर चिटकतील। फ्लेम फास्ट ठेवायचे। हे पहा, आपण आता पनीर हे करून घेतलेलं आहे। काळी मिरी पावडर, मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण मीडियम टू हायवरच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। स्लोमध्ये नाही करायचं, स्लोमध्ये केलं तर पनीर चिटकणार, म्हणून मीडियम टू हायमध्येच करायचे। चला आता आपण ते करून घेऊया। बघा, आता मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण पनीर टाकून घेऊ। मीडियम टू हायच आहे। बघा, आता आपण हायवरतीच आहे, गॅसची फ्लेम हायवर ठेवलेली आहे। आता आपण मस्त त्याची फ्राय करून घेऊया। लगेच पलटायचे नाही, थोड्या वेळाने आपण हलवूया, चमच्याने पलटून घेऊया। हे बघा, आता आपले हे तसे पनीर फ्राय झालेले। आता आपण हे काढून घेऊया। सर्व पनीर आता काढून घेऊ आपण। अशा प्रकारे पनीर सगळे फ्राय केले। हे बघा, आपलं आता पनीर तळून झालेले आहेत। आता याच्यामध्ये तेल जास्ती आहे, त्यामुळे आपण तेल काढून घेऊया। आपल्याला एवढं तेल नको आहे, तर याच तेलामध्ये आपण सर्व टाकून घेऊ। आता आपण याच्यात आलं, लसूण, मिरची टाकून घेऊ। आलं, लसूण, मिरची हे सर्व चॉप केलेलं आपण टाकून घेऊया। हे जरा थोडं आपण 2 मिनटं फ्राय करून घेऊ।
आता मीडियम टू हायवरच ठेवायचा गॅसची फ्लेम, स्लो नाही करायची. आता आपण याच्यात कांदा, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता कांदा टाकून घेऊ, कांदा, शिमला मिरची हे सर्व टाकून घेऊ. मीडियम टू हायवरच ठेवायची गॅसची फ्लेम. आता एक एक सॉसेस टाकून घेऊ आपण. सोया सॉस टाकू, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, थोडीशी मीडियम गॅसची फ्लेम थोडी मीडियम करूया. आता काळी मिरी पावडर टाकूया. स्पायसी आहे म्हणून आपण आलं, लसूण, मिरची जास्तीच घेतले, काळी मिरी पूड पण घेतले. आपली खूप डिश स्पायसी होणार आहे. आता आपण कॉर्नफ्लॉवर, आपल्याकडे जे कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. पाणी घालून घ्यायचं आणि असं चमच्याने सगळं ते कॉर्नफ्लॉवर एकजीव करून घेऊ असं. आता आपण हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी याच्यामध्ये घालून घेऊया. आता गॅसची फ्लेम परत वाढवूया. आता आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊया. फ्राय केलेले पनीर घालू. आपण पनीर घालून घेतलेले आहे. आपण चवीप्रमाणे थोडंसं घालूया, कारण सॉसेसमध्ये मीठ असतं. थोडंसं मीठ घालून घेऊ. एक 2 मिनटं ठेवूया, परतूया. झालं आपलं आता पनीर चिली. एक 2 मिनटं ठेवू आपण. 2 मिनटं झाली. आता आपण गॅस घालूया आणि वरून आता आपण कोथिंबीर, चॉप केलेली कोथिंबीर टाकू. झाली आपली पनीर चिली. अशा प्रकारे खाण्यासाठी पनीर चिली नक्की ट्राय करा. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू.